झालं का? ऐसा आत्मबोधे तोषला तो परमानंदे पोकला तोची स्थित प्रज्ञो बला ओळख तू तो अहंकाराती दौडुनी सकळ काम सांडोनी विचारे विश्व होऊनी विश्वाची माझी. आज आपण चिंतनाच्या माध्यमातून श्री क्षेत्र शिल्लेगाव गव्हाण्याचा मळा हा गव्हाणी वस्ती आपण इथं एकत्र आलो. काय होतं, आम्ही येतो बडबड करतो निघून जातो, तुम्ही ऐकून मोकळे होऊन जाते. का गायतो का नाही की आलाय तो कुछ बी. कुठेतरी चिंतन व्हायला पाहिजे. आपण नाम घेतलं पण त्या नामाचा अनुभव यायला पाहिजे की नको. सोनं आणून ठुलं मध्येच जर घरात असलं तर काव कळन ती सखरतीला बाहेर नाही काय आलाच बाहेर नाही. मग ते का नाही ते कधीतरी सणावाराला बाहेर आलं पाहिजे. म्हणून चला महिन्यातून एकदा का होईना आपण या माध्यमातून सगळेजण एकत्र या जाऊ बोलत जाऊ. आपल्या आपल्या शिदरे घेऊन यायच्या म्हणजे मग समोरच्याला काही अडचण नाही. आपण ये इथं जेवणारच असतो घरी. या निमित्तानं आपण इथं चिंतन होतं. सोनं बाहेर काढत टोले खावा टोले कामच नाही ना. म्हणून त्या नामाचा अनुभव यायला पाहिजे. एवढ्या करता आपण हा उपक्रम आपण चालू केला. आपण भाग्यवान माणसं आहे. आपल्यापर्यंत ती परंपरा जशीच्या तशी आपल्यापर्यंत आली. बरं कलियुगात ज्या शेवटच्या चरणात आहे आपण. जगात खूप परमार्थ चालू आहे पण त्या परमार्थाचा रिझल्ट कुठंच येत नाही. अगदी ट्रकानं बंद वाटायचं काम चाललंय, ट्रॅक्टरना शब्दाने वाटू राहिले पण रिझल्ट कुठंच दिसत नाही. लोक 2-2-3-3 जग आमटी पिऊन येते पण स्वतःचा बदल नाही. लाखो लोक आहे बघा तुम्ही परमार्थ करणारे, लाखो लोक. शिवपुराण पहा, भागवत पुराण पहा, सगळीकडं लाखो लोक आहे. खायला प्यायला रेलचेले पण परिणाम समाजात कुठे दिसतो का? परमार्थ का करायचा राहतो, कशासाठी करायचा परमार्थ? आता हे आपण दिवसभर वय चुकून जातो का नाही संसाराच्या राड्यात. मग आता आपण एवढं जीव शरीरही थकून जातंय, मनही थकून जात. मग आपल्याला एनर्जी मिळणार कुठून? घरात आलं का आपण आपलं मी बेबी खाल्लं पिल्लं जे झोपून राहिले, सकाळी उठले पुन्हा दिने तेच चालू. मग कुठंतरी आपल्या मनाला समाधान मिळालं पाहिजे. आणि ज्याच्या करता जन्माला आलो तो फेर चुकला पाहिजे ना. पुन्हा जन्माला यायचा आता पुन्हा हे राडी करत बसायचे की एवढे सगळे नाही ना. आता पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपाया पारे पाही. अरे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, अनंत युगापासून ही राडा चालला. पण भाग्य तुमचं आमचं चांगलं. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारखा महात्मा तुमच्या आमच्या जीवनात आला. बरोबर. ज्यावेळेस बहिणाबाईंचं अवतार कार्य संपलं नंतर ती गोष्ट बंद पडली. हा जो उद्धाराचा मार्ग आहे ना हा बंद पडला. कारण जगाला बाह्य अंगाचा परमार्थ जास्त आवडतो. अंतरंगाचा परमार्थ कोणी सांगायला तयार नाही आणि सांगितलं त्याला कोणी तारखी द्यायला तयार नाही. त्याच्यामुळे लोकांना झाकून ठेवलंय. लोक 11,000 घेऊन जाते तरी काही सांगत नाही नामाचं. खाऊन नाही सांगत. संत चालतात, संतांचं वाङ्मय चालतं, संतांचे अभंग चालतात. मग संतांचा परमार्थ सांगायला का रोग येतो? सांगायला पाहिजे की नाही. जे उद्धाराचं आहे ते सांगायला पाहिजे. समाजाला पटन नाही ते नाही पटन. तुम्हाला पटलं म्हणूनच तुम्ही एवढे बसले ना. पटलं म्हणूनच आपल्या गावामध्ये एवढा झाडा लागला ना त्याचा. कोणत्या मळ्यात जा ना तुम्ही, रान मळ्यात जा, गावण्याच्या मळ्यात जा, गावण्याच्या मळ्यात जा, तिकडं त्या काळवण्याच्या मळ्यात जा, जिकडं भुसाराच्या कोणाच्या मळ्यात जा तुम्ही. सगळीकडे नामधारक आहे आपल्यावाले. कारण तुम्ही ते जाणूनच घेतलं ना, सत्य म्हणूनच जाणून घेतलं का नाही. मग आपण जर ही आपल्यापणात आलं नसतं तर आपण पाठमोरे झालो असतो ना या परमार्थाला. जन्म मरणाचा फेरा चुकाय करता दुसऱ्या कशानं चुकू शकत नाही. उपास तापास होम हवन जप यज्ञ
पूजा अर्चा यानं काहीच होत नाही. नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म. किती करणार आहे तुम्ही? आम्ही सांगा ना मला. नामासारखं श्रेष्ठ साधन कलियुगामध्ये कोणतं नाही. फक्त त्याला बुद्धीचा निश्चय करायचा. नामच जाऊ द्या. नाम आता तुम्हाला नाम तर कळालं ना. नाम म्हणजे काय? 4 शब्द का 5 शब्द का? नाम कशाला म्हणतात? आता आपला जो श्वास आहे, आपल्या श्वासाला आता जर इथे जाळ पेटला तर तो जळण का? जळण का? आपला श्वास जळण का? तुम्ही शेकत बसले मग श्वास जळतो का? त्याच्या पुढे जाळ चालू राहतो तरी तो जळतो का? नाही. आपण शेतातून वल्ल होऊन येतो, मग श्वास कधी वल्ला झाला का? वाऱ्यानं कधी वाळला का? ही गोष्ट आत्मा जगामध्ये सर्वत्र आहे. जनी म्हणे आत्मा एक आणि सर्व गटी तो व्यापक. सगळ्याच्या ठिकाणी तो आत्मा ओतप्रोत भरलेला या सृष्टीमध्ये. फक्त ज्ञान करून घ्यायचंय आपल्याला. देव सगळ्या सृष्टीमध्ये भरलेला आहे, फक्त त्याच आपल्याला ज्ञान ओळख करून घ्यायची. आणि ती ओळख विसरलो तुम्ही. आम्ही खरी ओळख विसरलो खऱ्या देवाची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जल गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव सोडून दिला. हा खरा देव आहे की नाही? हा येतो का? हा जातो का? हा कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. की काही कल्प गेले. तुम्ही आम्ही ज्या देवाला बसतो ना ते आले, त्याने कार्य केलं, निघून गेले. आज आहे का ते? नाहीये ना. राम नाही, कृष्ण नाही, महादेव नाही, आहे का? नाही. अवतार कार्य आले, आपल्यासारखा देव धारण केला, कार्य केलं, निघून गेले. पण हा जो देव आहे, ज्ञानदेव आपुसे निवृत्तीशीचा गगनाहुनी वाढ. नाम बरोबर एक नाही, आपण सगळं म्हणत होतो, पण आता त्याचा अनुभव घ्यायचा आपल्याला. त्याला नाम साधन आहे. आपण जे नाम घेतोय ना ते साधन आहे. साध्य भगवंत आहे. नामानं काय होतं? कुठपर्यंत नामस्मरण करायचं? देहाचा विसर पडेपर्यंत करायचं. आपण ज्या देहाला हे मड आपण नाही. हे जे 3.5 हाताचं आहे ना हे आपण नाही. हे काळ गोर उंच ठेंगणं नाही नाही, हे आपण नाही. याला जे चालवतोय ती गोष्ट आपण आहे. याला कोण चालवतोय? याला चालवणारा जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत किंमत आहे की नाही? आता एखादी माऊली खूप सुंदर असते, खूप सुंदर, खूप अति, तिचं आता वर्णनच करता येत नाही, इतकी सुंदर आहे. पण जर तिच्यात आत्मा नाही तर कोण ठेवतं घरात? कोणी ठेवू शकत? रिकामी कोण ठेवाल? मग लय जीव आता ना. आपल्याला जे सौंदर्य आहे हे कोणामुळे आहे? आत्मारामामुळं. आत्मारामाचं राज्य आहे याच्यामध्ये. म्हणून आपल्याला किंमत. याच्यातला आत्माराम जाऊ द्या बरं, किती कोटीनं कमवून ठेवलं असलं तरी आपल्या शेतात ठेवत नाही लोक. तिकडच न्या म्हणते, इकडं नको. मग विचार करा, जोपर्यंत आपण ते बाबा सांगायचे ना, भाऊ बघा हे देह कसं आहे? नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा चांदा, रब रब दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा, परियते मदालसा सोहम जो जो रे बाळा. काय सांगते ती? देव नाशिवंत आहे का नाही? नाचका कुचका घाणेरडा आहे. याला जर जखम झाली तर याच्यात किडे पडत द्या. कोणी बाहेरून आणून टाकले का? मग इतका नाचका कुचका घाणेरडा देव असताना सुद्धा श्रीपाद बाबा सांगायचे, आता तुमचं घर, आता तुम्ही सारायचंच घर आहे तुमचं. मग हा नाना चांगला खातो का नाही? गुलाबजामुन, बासुंदी, पुऱ्या, बरोबर आहे की नाही? भट्ट्या, वरण, दणकून खातो का नाही? कोण? नाना. मग आपल्या दारी सारायचंय आपल्याला अंगण किंवा घर, शेण कोणाला? ढोराचं म्हणा ना, गाईचं, बैलाचं, कोणाचं काय? मग ढोरं काय खात्या? ढोरं चारा खात्या. मग लायक कोण आहे? तरी पण लायक माणूसाची.
जरी नानाचं शेण चालत नाही साराला तरी पण लायक माणूसच आहे, कारण त्यांना ही गोष्ट कळू शकत नाही. त्याला ही गोष्ट कळू शकते का? इतर योनीच्या टाई हा विचारच नाही. नाही नाही नाही, पशु काय पाप पुण्य जाणते, त्याला पाप कळत नाही पुण्य कळतं का त्यांना? मला सांगा ना तुम्ही, ढोराला कधी पाप कळतं का? ढोराला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, मग त्याला देव कधी कळत? आणि माणसाला पाप पुण्य कळत, चांगलं वाईट कळत, आपलं दुसऱ्याचं कळत का नाही? मग माणसाला सारं स्वार्थाचं कळत, देवाचं कोण कळत नाही. माझे सोयीत नेनती कोणी, कोण आहे माझं सोयीत सांगणारे या जगामध्ये? मला सांगा ना तुम्ही. आई वडील सुद्धा आपलं सोयीत सांगू शकत नाही. लहानच मोठं करत्या, 2-4 लाख करून देत्या, बाई तुझ्या घरी सुखान राह. पोरगा असं तर भाऊ नोकरीला कामधंदा कर, चांगली नोकरी कर, चांगली बायको कर, 2-4 नातू परतोंड कर, निघून जाय. काय त्याला याच्या व्यतिरिक्त द्यायचं काही आहे का? पण ते आपलं जन्म मरण चुकू शकता का? आपलं जन्म मरण चुकवण्याचं साधन फक्त सद्गुरू देत असतात. आणि ते तुम्हाला आम्हाला इथं बसलेल्याला सगळ्याला मिळालेलं आहे. फक्त करायचंय. किती सोपं आहे. काम बुडत का भाऊ तुमचं? काम बुडत नाही. रोप उपटता करता येतंय, रोप कांदे लावता करता येतंय, जेवता करता येतंय. लोक म्हणते लई कामाची गडबड आहे, चिंतनच नाही झालं. नागपुड्या बंद झाल्या काय? चिंतन नाही झालं म्हणजे आमचं त्याच्याकडे लक्ष नाहीये, श्वासाकडं. रात्रंदिवस श्वास चालू आहे का नाही? बरं ठीक आहे, लई काम आहे म्हणून माणूस झोपला नाही का? झोपताना तर नागपुड्या चालूच आहे ना. तिकडं लक्ष देत नाही आम्ही. आम्हाला तितकं महत्व वाटत नाही ना. आज जर कांद्याचं अर्ध जसं राहिलं तर आपण म्हणतो नाही उद्या कायच्या बाया त्या हातात लावून घ्या. मग तिथं कसं टकोर ध्यानावर आहे का? नाही ते लावात लागत, करून घ्यावात लागत, नाही बाया उद्या बाया नाही भेटायच्या. मग तिथं आपण जागे आणि इथं आपलं अख्खं आयुष्य निघून चाललंय. इथं आपण जागे आहे का? आपल्याकरता आपण जगलो का कधी? मला सांगा बरं. आया हो, पोरा स्वरा करता लहान बेंडी होते तव लोक त्याच्या करतात, त्याच्यात तैनतीत. आता ही माऊली बसली चिंतनाला, ते मोठमोठे नाळत होते. देते का देव करून? या संसाराच्या पायी देव आठवत नाही, जेवढा केला तेवढा थोडा. ज्याच्या करता आयुष्य बर्बाद करणं लावलंय, ज्याच्या करता संपूर्ण आयुष्य तारुण्य गेलंय, वृद्धत्व आलंय, आता सूर्य कल्ला, तरी त्याच्या करता आपण करतोय. मग विचार करा, ते संघ येणार नाहीये तरी आपण करू राहिलो. आणि जे संघ येणार आहे त्यामध्ये त्याला वेळच नाही, लईच कामाची गडबड आहे. इतकं सोपं नामस्मरण सद्गुरुनाथानं आपल्याला दिलं बघा. आपलं भाग्य चांगलं आपल्याला मिळालं. हो, काय सांगताय ज्ञानोबर आहे बघा. ऐसा आत्मबोधे तोषला. आत्मबोध म्हणजे नाम. जोपर्यंत बघा जीवाला विषय गोड झाले, देव गोडीचा नाही. देव आवडीचा विषय आहे का? देव साऱ्याला भेटा वाटत पण अनुभवाला यावा वाटत नाही. देव भेटायला तो काय हाताबायाचा येणं टाकण्याचा येऊन नाचा उभं राहून नंतर शेंडिंग आता नाही ना. नाही. देव काळायकरचं साधन आत्मबोध आहे. त्याला आत्मबोध म्हणतात नामाला. आणि तो आपल्याला सगळ्याला मिळालेला आहे. फक्त अगदी सायास करीशी प्रपंची दिनेनिशी हरिशीनं भज शिकवण्या गुणे. रात्रंदिवस प्रपंच करता आपण हाय 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 करतो. मायबाप आपल्या जीवनातून सुद्धा एक ना एक श्वास खाली चाललाय, एमटी चालला. उगत तकतक आहे, घेणं नाही देणं नाही. आता ठीक आहे, आता हे तरुण आहे म्हणून बरं आहे. आता यायला बी तकतक आहे, ज्यायला वय झालं त्याला तकतकची. अरे मग किती दिवस तकतक हाय 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 करायची. आपल्याला आत्मबोध मिळाला ना. आता आपलं सोयीत आपल्याला साधायचं. हो, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन तोडून टाकला पाहिजे. भाग्य चांगलं, सद्गुरू मिळाले, नाम मिळालं, आणि त्या नामाचा परिपूर्ण उपयोग आपण नामचिंतन करायचं. काय होत नाही, काही संसारात कमी होत नाही, काही कमी होत नाही. बैर दिशेला जरी गेलं तर करता येत आहे. आपलं नामच म्हणाल काही इटाळ चांगलं आहे का? आपल्या नामच म्हणाला आंघोळ करूनच बसायला पाहिजे असं काही का? म्हणजे
आंघोळ केल्यानंतर श्वास चालतो बा, नंतर चालत नाही असं काही का? कोणत्याही काळात कोणत्याही वेळामध्ये तो ज्या दिवशी आईच्या गर्भवासातून आपण आलो आणि त्या स्वस्वरूपाला आपण विनमुख झालो, नामाशी विनमुख, तो नर पापी हरिविन धावाया न पवे कोणी, नामाला विनमुख झालतो आपण आईच्या गर्भातून आलो तवा, बरोबर आहे का नाही? मग तेव्हा मध्ये भजन चालू होतं, तेव्हा काय भजनी होती की तिकडं? काय आळमृदंग होता का मध्ये आईच्या पोटात? काहीही नसताना भजन चालू होतं. बाहेर आल्यावर आम्ही बाहेरच्या भजनाच्या नादी लागलो. बाहेर यायची गरज म्हणून मध्ये पाहिजे या बाहेर यायसाठी तगमग करीत होता आणि त्यावेळेस म्हणत होता तिड एखादा जिगरी दोस्त होता का मध्ये एखादा जिगरी दोस्त होता का? एखादी मैत्रीण होती जवळची? कोणी नव्हतं ना तिथं. होतं का कोणी? एकटा जीव एवढ्या घाणीमध्ये राहत होता आणि त्या भजनाला बाहेर आला, विनमुख झाला. हा, मला ती आठवण होई. पचवून विष्टे मातेच्या उदर कुहरी पचवून विष्टेची दात्री. उकडवून 9 मास. किती मास उकळला? तेवढ्या उकळत्या पाण्यात किती दिवस होता तो? 9 महिने होता. 9 महिने. विचार करा, इतके आपण भाजून आलो बरं सारे, मी सुद्धा. आपण सगळे त्याच्यातून इतकं उकडून उकडून काढले. लोक ते खात नाही की ते उकडेल वाले, आपल्याला नाही माहिती म्हणा, जाऊ द्या. पण इतकी ती कशी उकडून 3, 4, 5, 6 शिट्टे घालावे त्याला. इतकी आपण उकडून येले. मग आता आपण तो बोध मिळाला आपल्याला, जो आईच्या पोटात होता ना, तो बोध आता मिळाला आपल्याला. आणि त्या बोधाला आपण सन्मुख राहायचं. त्या बोधाला विसरायचं नाही. बरं, नाही 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 नाही. अगदी एक श्वास दवडून श्वासोश्वास वायाची किजती उपवास का धुमाचे घास आधोमुखे. ज्ञानोबा सांगतात उपास तपास आता बस झाले, आता लय केले, आता हाच उपास, नामाचाच उपास करायचा. ही 16 बरे राहत्या, उद्यापन केलं, मोकळं झालं, महादेव तिकडं, आपण इकडं. पण हा उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. त्या आत्मबोधाला पक्क करण्याकरता, बघा बर का, त्या आत्मबोधाला पक्क करण्याकरता जसं आता आपले खुरपे इळे राहते का नाही, वाकराच्या पाशी राहतात, त्याला शेवटून आणा लागत, त्याला पाणी देऊन आणा लागत, बरोबर आहे की नाही? आपल्याला कुठं नाही ते शेवटाला. आपल्याला शेवटायला जागा नामस्मरण फक्त. जसं त्याला पाणी द्यावं लागतं, म्हणजे त्याला धार द्यावं लागती, तसं तुमच्या आमच्या मनाला, बुद्धीला, संसारामध्ये इतकी माया गुतेले, इतकी माया. आपलं जरी नसलं तर शेजाऱ्याचं एखादं आपल्याला ताण येतोय. आपला नाही राहत पण शेजाऱ्याचा ताण राहतो का नाही? मग ते मन लगेच ताबडतोब गांगरून जात आहे, ते लगेच नाराज होऊन जात. ते काय देवा, माह्याच माग काऊन लागला, तुया नाही लागायचा कोणाच्या लागायचं. मग हे जे पावला पावलाला आपलं मन विचलित होणार आहे ना, त्याला जबवरी अर्जुना हा बोधू न भेटे मना, तबवरी या साधना बजावीची लागे. मनाला बोध कराय करता हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. मनाला बोध करण्याचं साधन फक्त नाम आहे आणि सद्गुरु देतात. आता तुम्हाला चांगलं बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे, जगामध्ये ही गोष्ट देत नाही. जगामध्ये हातापायाचं देतात, जगामध्ये सत्कर्माचं देतात, जगामध्ये तोंडानं करायचं देतात. हातापायानं तोंडानं केलेला परमार्थ सत्कर्मात मोडतो, उद्धारात मोडत नाही. एखादा ड्रायव्हर आहे आणि आपण गांगापूरला बाजाराला चाललो, बसमध्ये बसलो, राऊरीत गाडीत. किती विश्वास राहतो ड्रायव्हर, राहतो का नाही? आपल्याला माहिती की तो बाजार वाडगाव जवळ पलटी करणारी म्हणून, नाही ना? त्याला सांगेल राहतं, ते कन्नडून निघेल राहते त्याची गाडी, त्याला सांगेल राहतं की तुला इतक्या वाजाला तू तिथं पोहोचला पाहिजे राऊरीला, बरोबर आहे की नाही? आता तू रस्त्यानं चालता 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 त्याला सांगेल राऊरी, त्याचा काय आहे? ठेपा आहे, त्याचा मुक्काम काय आहे? राऊरी. मग तो कन्नडहून निघला, मग तो पाहतो का चिचीचे झाड किती गेले, बोरीचे किती गेले,
मसडी किती गेल्या काय पाहतो का तू? त्याच्या डोक्यात काय राहतं? टार्गेट एकच राहत. कोणते कोणते गाव गेले त्याला माहिती, त्याच्याकडे लक्ष देतो तो नाही. सद्गुरुनाथानं जर आपल्याला बोध दिला की नाही, आणि सांगितलं ना सद्गुरुनाथ तुला ठ्यापा दिला ना, दिला का नाही दिला, मग मध्ये वाशी मोजीत कशाला बसायचं? काऊन होईना, काऊन होईना, कधी होईन, कधी होईन. अरे नाही ना, तू तो जर इकडं मोजीत बसला तर तो पोहोचन का तिकडं? ठ्याप्यापर्यंत येईन का तो? तस सिद्धांताकडे या. सद्गुरूनं बोध दिला की नाही आपल्याला, सगळ्यांना बोध दिला, मग आपल्या डोक्यामध्ये दुसरं राडा नसलाच पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये एकच पाहिजे. लोक देवाला विसरते पण मित्राला विसरत नाही. इतके जवळचे मित्र राहते ना, ते म्हणतो चिंतन नाही झालं चला, पण पहिले त्याला फोन लावू द्या. पहिले फोन लावून घेते, त्याला बोलून घेते त्याच्यासोबत. देवाच्या दर्शनाला जात नाही काही काही बाद तर, पण पहिले मित्राला ऐ चहा प्यायला येतो का पाहिजे तो. अरे म्हणजे इतकं देवापेक्षाही मित्र श्रेष्ठ झाला आमच्या जीवनामध्ये. नाम श्रेष्ठ असलं पाहिजे. आणि मित्रांनी काही नाही आतापर्यंत सगळं आपल्याला पालसच करून ठेवले. जेवढे जीव मित्र हा शत्रूच राहतो. किती नाही, जितक्या जवळचा तितक्या समजून चालायचं. आतापर्यंत उतरलो का आपण त्याच्यामुळे? डोक्यात उतरत का आमच्या? बुद्धी सच कहती लेकिन सुनता कोण? गंज तळमळीनं सांगितल्या जात आहे बाबा. अरे या जगामध्ये विषय ओढी बोलले जीव, यांची कोण करील किंवा नोपजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देह. देह नासका कुचका जरी घाणेरडा असला तरी पण या देहामध्ये आपल्याला परब्रह्माची प्राप्ती करता येते. आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाण्याचं ते साधन आहे देह. याच्यातूनच आपल्याला स्वरूपापर्यंत जात, याच्यातूनच आपल्याला जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून चुकता येत आहे. हे साधन आहे देह. काय देवी दिला देह भजना गोमटा, तो भजना करताच दिलेला आहे, पण त्याला रीती, त्या रीतीनं करावं लागतं. रीतीनं जर नाही केलं ना, आता बर का माऊली लक्ष द्या इकडे, लय गबळ झालंय वावरामध्ये. आणि गबळ इतकं झालं आणि त्या माणसाच्या पुरीचं जमलं. अचानक पाहायला आले, जमलंय. मोठा माणूस होता, घरचा मालदार पट्ट्याधीश माणूस होता, कामाला गडी ठेवला होता. ते पाहुण्याला पोरगी पसंत पडली, त्यांनी सांगितलं आपल्याला लगेच 2 दिवसात साखरपुडा करायचा. 2 दिवसात साखरपुडा करायचं म्हणल्यावर ते समोरचं 2 एकर रान होतं, भलत गबळ होईल, डोक्या एवढं काँग्रेस, सगळा कुंदा कांदा सगळं गच्च होईल होतं ते. त्यांनी सांगितलं काही कर, पण एवढं मला आजच्या आज म्हणजे उद्या मला तू एवढं रान खाली करून दे, परवा त्याच्यात मंडप टाकायचा आहे. मग ते डोक्याला हात लावून बसलंय, एवढं मोठं आता बाया भेटन का आपल्याला? आता हे रान तयार कधी करायचं यांना तर आता यायला उद्याच्या उद्या खाली करून द्यायचंय. डोकं खात बसले, मालकाच्या पुढे चालता येईना. पण डोकं खासता खासता एक चांगला मित्र भेटलाय. मित्र चांगले असले पाहिजे. आपल्याला आपल्या सोबत नामचिंतन करत असताना सुद्धा तुकोबराय सांगतात ना, संत संग देई सदा, चांगल्याची संगत करायची. खळाची संगती उपयोगाची नाही, चिंतनाला विचलित करते ती. किती जवळचा जरी असला तरी तो चिंतनामध्ये बाधा निर्माण करतो. त्याच्याकरता नाही कोणीच जवळचं नाही चिंतनात. ते बाबा म्हणतात ना, एकट्यानं बसायचं, लांड्याला बड्याला नाही बसून द्यायचं जवळ. लांड्याला बडे म्हणजे आपली जी जिगरी असतात ती चिंतनात येतात. त्याला रोप लागत होतं, कोणीकडे पाव का, अरे तू बैस ना, जाऊ दे ना, पाहिजे ना, तू कशाला पाहत बसला, त्याचा रोप तू पाहत बसला, कशाला पाहत बसतो. यामध्ये या बघ. मग विचार करा काय सांगत होतो. आपला दृष्टांत पहिला चालू होता, वावर तयार करायचं. मग त्याला काय केलंय, ते गेलं, त्याला एक माणूस चांगला भेटला, अनुभव.
त्याने सांगितलं अरे काय येडा आहे तो, गावात जाय 2 रुपयाला काडीची पेटी येते, काडीची पेटी घेऊन ये. त्या काडीची पेटीमध्ये 50 काड्या राहते, 49 फेकून द्यायच्या, एकच काडी. पण ज्या दिशेनं वार आहे त्याच्या विरुद्ध दिशेने टाकायची. रीत राहते बर का, रीत राहते, पेटून द्यायला बी रीत राहते. आता काडीची पेटी आणली, गुल केला वरण, गुंड केलं खाली, चाललाय वडी. 96 पेढे गेले तरी पेटन घेतली नाही पेटत, रीत चुकली. आणखी पुढं श्रीपाद बाबा दृष्टांत सांगतो त्याच्यातच. जुन्या काळामध्ये बाईंच्या, यांच्या जुन्या काळामध्ये, बाईच्या काळामध्ये एक काडीची पेटी महिनाभर घाला लागत होती. सासूला खटाळ होती बेकार. आणि श्रावणाचा महिना होता, सुनबाई लई धाकाची, सासूच्या धाका वाळून जाईल. नेमकं त्या झिमझिम मध्ये ती चुलीवर पेटी राहून गेली, सादळी. आणि ती पेटी राहून गेली. आता तिच्या नवऱ्याला सकाळच्या गाडीने जायचं होतं 6च्या. ते उठलं, आंघोळ बिंघोळ केली त्यानं, त्याला चूल पेटून चहा करून द्यायचं म्हणून ती चूल पेटायला जवळ गेली. आजची काडीची पेटी सादळेल होती, मग तरी अशी गोदडी घेऊन पडेल होती. ती गोडू राहिली 2-4 काड्या नाशिल्या तिनं. मग तिने म्हणते अग शेजारणीची चूल चालू असन, पेटी सादळेली, शेजारणीच्या चुली जवळ जाऊन आणि शकून आण तिला. काडीची पेटीला काय कर, शकून आण. मग ती गेली, तिनं काय केलंय, शकून आणली, एका काडीत चूल. तसे आपण अनंत जन्माचे सादळेली, अनंत जन्मापासून अनंत काही कल्प गेले, काही जन्म गेले, माता पितृ शस्त्राणी पुत्रधारा शतानीच, हजारो लाखो कोट्यवधी जन्म वाया गेले, सादळलो भगवंताची आपली भेट नाही. पण सद्गुरू आले, मारुती बाबांसारखे, दंदाले बाबांसारखे, बिभीषण बाबांसारखे महात्मे आले. त्याने आपल्याला सांगितलं अरे शेजाऱ्याच्या इथून शेकून आण, फक्त नामानं फक्त शेकून काढायचंय आपल्याला, बाकी काही नाही करायचं. तृण अग्नी मिळे समरस झाले, कैसे नामे केले जपतारी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं त्यांना काडी लावली त्या रानाला. अख्खं रान जळून खाक झालंय. 4 वाजेला वाऱ्याची झुळूक आली, राख सुद्धा उडून गेली. काही राहिलं, रान मोकळं होऊन गेलं. बरोबर आहे की नाही? तसं जीवनामध्ये सुद्धा नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळती सार पाठ आहे आपल्यावाल्या. पण आता आपल्याला त्या गोष्टीवर आरूढ व्हायचंय, बुद्धीचा निश्चय पक्का करायचा आहे. हे बरं, आता हे जे मी म्हणून राहिले हे तेच खरं आहे का तुमचा श्वास खोटा आहे? मग तुमचा खरा आहे की नाही? का ते बुवाना सांगितलं पाहिजे खरा आहे म्हणून? आपला श्वास खरा आहे का नाही का खोटा आहे? आपण ज्या देवाला चाललोय तो देव खरा आहे का खोटा आहे? असं कसं काय झिंगणं शिंगणं इकडे बी हात तिकडे बी हात. आपली पत्नी खरी, आपलं घरदार, आपले बायका पोरं सारं खरंय, बँकेतले पैसे सारे खरे, मग उड्या कोण नेटकीत? मग खरं कोणीच नाही या दुनियामध्ये. श्वास निघून गेला रिकामा पडतो. आत्माराम जर निघून गेला तर हे खरं काडीला आला गती त्याला. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी. 9 महिने त्या मातेला कष्ट झाले, तिनं दगड पोचवला का नाही. पण अंतकाळ जवळ आला त्यावेळेस ती माऊली सुद्धा काही करू शकते? कोणीच काही करू शकत नाही. अंतकाळाच्या यातना ज्याला त्यालाच भोगावं लागतात. गज आपल्याला वाटत आहे चुळचुळ करतोय, जीव पायाला जर गेला नाही पेशंटला त्याचा जीव जात नाही. आपण जातो पायाला, आपलं गण मुटमुट करतोय जीव, मग काय करीन कोण त्याला? ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब ज्याच्या त्याला द्यावा लागतो. म्या कर्ज काढ तुम्ही फेडून जमत नाही, नाही 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 नाही, ज्याचं त्यालाच करावं लागतं. म्हणून त्या कर्मातून, त्या पापातून, त्या वासनेतून जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल ना, तर एकच महत्वाची गोष्ट आहे नामस्मरण, आत्मबोध. जो आत्मबोध येतो शला
तो शला म्हणजे संतुष्ट झाला, त्या नामावर अनन्य झाला. ते नामस्मरण रात्रंदिवस अहर्निशी करायचं, अहर्निशी. ज्या ज्या वेळेस मन आपलं इकडं तिकडं सैरावैरा पळायला लागलं ना, त्याला आपल्याला नामाकडे आणता आलं पाहिजे. श्वास जोरानं घ्यायचा, दमानं नाही घ्यायचं, काही मरत नाही आपण. नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकी याला. थोडं करायचं पण चांगलं करायचं, जेणेकरून लवकर आपल्याला द्यायचा विसर पडेल. श्वास थोडा कमी झाला का मग जांभळी येणार. श्वास कमी झाला म्हणजे मच्छर गणगण करणारा दिसणार. तुमचा श्वास पॉवरफुल चालू द्या बरं. मधून आतून 72,000 रक्तवाहिन्या सळसळ सळसळ व्हायला सुरुवात होते. बाहेरचं ऐकायचंच नाही, कानं बंद करून टाकायचे, बाहेरचं ऐकायचंच नाही. त्याला सांगायचं आत ऐक, येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. चिंतनाला बसल्यानंतर मी फक्त आत्मा आहे या भावनेतून बसायचं. मी देह या भावनेतून नाही बसायचं. जे घेतोय जे सोडतोय ती गोष्ट मी आहे, त्याच्यात नाम ऑटोमॅटिक येतच, त्यात काही शंका नाही. सद्गुरूची कृपा असते. ज्यावेळेस अडचणी यायला लागली चिंतनामध्ये, चिंतन करता करता देहाचा विसर पडायला लागला नाही, मन सायरावैरा पडायला लागलं, त्यावेळेस सद्गुरूचं स्मरण करा. आता काही काही असे जे आहे ना, आता नाम घेतलं का ते फार गुरु गंगात वाहून गेले, शिष्य बोरटीला अटकले. कुठं ताळा नाही, काहीच नाही. तसं नसलं पाहिजे. नाही 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 नाही. जर बाबा श्रीपाद बाबा सांगायचे, ऐ ताई, ती ताई आपण शेतकरी माणसं, बाबा यायचे, ती माऊली दुपारी कामातून आली का घरी संध्याकाळी ती भाकरी थापायची. गावाच्या नव्हत्या भाकरी, ज्वारी बाजरीच्या भाकरी राहायच्या, ती थापायची. थापता थापता बाबा म्हणायची तिची एक भाकर काठोटीत राहायची. काठोटी कळत आहे तुम्हाला? त्या परतीत, भाकरीच्या परतीत राहायची. तुम्हाला परती कळते? काठोटी म्हणजे लाकडाची बनवलेली परत आपल्या भाषेत. आम्ही भाकरी करत हा, मग त्याच्यात एक राहायची, एक काय एक चुलीला लावेल राहायची, एक तव्यावर राहायची. आणि बाबा असे ज्ञानेश्वर घेऊन बसायचे आणि बाबांचे, ए ताई का ग, ह्या तुझी भाकर थापली, त्या भाकरीला काय यायला पाहिजे? पापड यायला पाहिजे की नाही? हा, तुम्ही माहिती तुम्हाला पापड यायला पाहिजे की नाही? जर त्याला पापड नाही आला तर काय होईल? ती मध्ये डिपार्टमेंट स्वतंत्र बसेल. ती काय म्हणतो, आईने हेच शिकलं का, याच्या गवऱ्या थापायच्या. जर भाकरीला पापुडा नाही आला तर 4 शा खावा लागत आहे का नाही? ते जाऊ दे, शा खाणं का ना, पण जर भाकरीला पापुडा जर नाही आला तर भाकर चवदार लागत नाही. लागते का? पिठ्ठळ लागते ती, पिठ्ठळ लागते ती पिठ्ठळ. भाकरीला जसा पापुडा यावा असं वाटतं ना, तसं जीवनामध्ये सुद्धा पापुडा यायला नाही पाहिजे का? यायला पाहिजे की नाही ताई? मग काय येईन तो जीवनात पापोडा. जसा भाकरीला पापोडा यावा तसं आपलं जीवन सुद्धा सुखानं, समाधानानं, आनंदानं व्हावं, याच्याकरता नामस्मरण करायचं. याच्याकरता नामस्मरण केलं का आपलं जीवन पवित्र होतं, निर्मळ होतं. कर्मापासून, पापापासून, वासनेपासून सुटका मिळते आणि जीव हळूहळू हळूहळू संसारात लय वडवड करायची नाही गरज. एवढी वडवड का न करता करायची? रात्रीतून शिट्टी वाजली तर राहील कांदे कोण लागली? आपली जर शिट्टीच वाजली रात्रीतून, काही गॅरंटी का? मी घरी जाईन याची काही गॅरंटी का? मग जर गॅरंटी नाही तर मग मडमड काय करता चालली? एवढे राहाडी काय करता चालले? करायचं नाही असं नाही, मरणाचं काम करा, पण नामाकडे लक्ष द्या. जिंदगी निघून गेली ना, प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, देह माती होय, माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय? अरे आत्मराम जर निघून गेला तर काय सगळं जागेवरच राहणार आहे का नाही? आप मर गए, दुनिया डूब गई. मग जोपर्यंत या देहामध्ये आत्माराम आहे ना, तोपर्यंत आत्माराम ओळखीचा करायचा आपल्याला. असं जीवन बनवायचं आपल्याला. आपण नामधारक आहे, आपण चुकीचं नाही वागायचं. जोपर्यंत आता हे लेकरू आहे,
लेकरू ये माय बापाच्या घरी कशी वागलं तर चालन का नाही, पण तिचे आता 2चे 4 झाले, तिनं कसं वागून चालन का नाही. इतके दिवस आपण माळकरी होतो, इतर माळकऱ्यासारखी माळकरी होतो, तुम्हाला कोणी काही म्हणू शकत नव्हतं. पण आता आपण काय झालो, नाम घेतलं ना आपण, लोक म्हणजे हेच तुमची गुरु शिकी द्या का, तुमच्या गुरुनं असंच सांगितलं का. मग ते उद्धार कोणाचा होतो, माय बापाचा. पुरीचा नाही होत उद्धार. तुम्हाला पहिले सांगितलं आई बापानं अशाच गावऱ्या थापायला शिकिल्या का, म्हणजे उद्धार कोणाच झाला, तिचा नाही झाला. आता आपण नाम घेतलं की नाही, नाम घेतलं ना आपण, चांगले झालो ना. राजाची पोरगी होती, चांबाराची पोरगी होती, चांबाराची जिट्या लोंबे, ते आपल्याकडे येत नाही का, घिसडी म्हणा, चांबार म्हणा, येत फिरते चांबार असते बा. मंदिरापुढे जर त्याने ते पोतडं टाकलं का, तिथं ते ना ते आपलं ते एवढं एवढं पाल ठोकलं का तिथं राहायची ती. आमचं तेच आहे ना आता. मग विचार करा तुम्ही, ती चांभाराची पोरगी, सगळे तिच्या डोक्याला म्हणजे तेल नाही, काय नाही, अंगाला शॅम्पू माहित नाही, तिला पावडर कधी माहित नाही, अशी ती मुलगी, पण सुंदर होती आणि खेळत होती पुढं. त्या पटांगणात खेळत असताना राजा चालला तिकडून. राजानं ती पोरगी पाहिली, वर पोरगी पाहिल्यानंतर राजानं प्रधानाला सांगितलंय ही पोरगी कोणाची. त्यांनी सांगितली ती आपल्या गावात चांभार येईल त्याची, आपल्या राज्यात. त्यांनी सांगितलं त्याला बोलून आणलंय. त्यांनी सांगितलं ऐ, तुझी मुलगी मला पसंत आहे, ती संग मला लग्न करायचं. तो राजा कोण नाही म्हणत त्याला, कोण नाही म्हणत. त्याची ताकद आहे का त्या चांभाराची, राहायचं का मरायचं त्याला. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही राजे साहेब, तुम्हाला जर पसंतच झाली तर घ्या करून. आता ती लग्न लागलंय त्या पोरीचं राजासोबत. कोण झाली ती, गावात गल्ली बोळात फिरणारी पोरगी कोण झाली ती आता, ती राजाची राणी झाली की नाही. राजाच्या बाजूला बसायला लागली की नाही ती. मग तिथं झिट्या लोंबून बसून चालन का तिला. तिथं जर झिट्या लोंबून बसली तर राजा काय म्हणा, मग इज्जत कोण घालून राहिली, बरोबर आहे की नाही. तुला काय कमी इड, तुला काय कमी का, तुझ्या माग दास दाशी आहे, तू जे म्हणलं ते शब्द प्रमाण आहे ना. तसं आपण दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. आपण पहिले कसे हो, साळी माळी तेली कोळी कोणी असो, पण आता सद्गुरूंना स्वीकारलं का नाही, सद्गुरूंना जात पाहिली का. आपल्याला ज्या दिवशी नाम मिळालंय सद्गुरूच्या कृपेनं, आपल्याला शिक्षण विचारलं का, आपल्याजवळ किती पैसा विचारला का, तुमच्याजवळ काय आहे काय नाही विचारलं का, काहीही न विचारता सद्गुरूंना तुम्ही किती डोंगर करेल विचारला का, काहीही न करता सद्गुरूंना आपल्याला जर स्वीकारलं असेल, मग तसंच राहण्यासाठी का परिवर्तन करायचं. ठीक आहे, याच्या आधी आपण कसे असो, पण आता आपण नामधारक झालो. त्याच्या आपण ज्यावेळेस त्याला काय झालं, श्रीपाद बाबा असे रस्त्याने चालले होते, बाबांचं कीर्तन होतं, गल्लीतून बाबा चालले, जाता जाता गावातले ज्यांना पटत नाही ना याच्या अंगात ते येतो, हे घुमतच राहते, काही म्हणणारे लोक राहते, लय विरोध करणारे लोक राहतात. मग त्या लोकांनी काय केलं, गावातल्या एका माणसाला फुल पाजून दिली आणि त्याला सांगितलं महाराज आता इथून जाणार आहे ना, याला आई बहिणी विषा द्यायची. बाबाने फेटा बिटा बांधला, चालले रस्त्यानं, चालता चालता त्यानं ते सुरू केलं त्याचा कार्यक्रम. लय शा दिल्या, खूप शा दिल्या. बाबांना असा हाताची घडी घातली, उभा राहिले बाबा शिवाय ऐकत. बाकीचे जे लोक होते, बाबा चला बाबा चला, गच राहा तुम्ही, तुम्हाला काय करायचं, देव राहिला शिवाय तुम्ही गच राहा, एका नाही शब्द काढायचा नाही. बाकीचे उभा राहिले, बाबा उभा राहिले. 10 मिनिटं त्याने शाद देऊन घेतले, जोपर्यंत त्याची बॅटरी चार्जिंग तोपर्यंत चालत. देऊन 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 थकून गेलंय ते, थकलं, त्याच तोंड दुखायला लागलं, गच्च राहिलं. बाबाने हात सोडले. बाबा म्हणे भाऊ दे सोडून, जाऊ दे, चालू जरा. अरे आता मी म्हातारा झालो, माझी आईची तुझी गाठ कधी व्हायची. त्यानं जे आई बहिणी त्या घोडे लावले होते ना, मग माझी आईची तुझी गाठ कधी व्हायची. दे सोडून, काय एवढं घेऊन बसलास, चालूच राहता ये, गावगाड आहे. बाबाने त्याला जय हरी घातला. बाबा कीर्तनाला निघून गेले. ते वापस नाही गेलंय, ते तसंच कीर्तनाला गेलंय. बाबाने 2 तास कीर्तन केलं. कीर्तन 2 तास त्याच्या डोळ्यातून पाणी चालू होत.
मी एवढ्या मोठ्या महात्म्याला इतक्या शिव्या दिल्या तरी या महात्म्यानं मला प्रशब्द सुद्धा काढला नाही. असं कोण असल या दुनियेमध्ये ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रति कोण या दुनियेमध्ये मला सांगा. काय मोजलंय आपण आपल्या सद्गुरूसाठी? रोज आपण म्हणतो सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली म्हणून राहिलो ना. जर एवढा मोठे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या सद्गुरूनं एवढी कृपा केली, काय केलंय? आपले काही 2-4 एकर नावावर करून दिल्या काय द्यायचे? तुकोबारायनं बाबाजी चैतन्याच्या, आपण मारुती बाबाच्या नावावर करून दिल्या काय? बिभीषण बाबाच्या नावावर करून दिले. काय केलं आपण आणि काय मागितलंय? काय ना काहीच नाही. फक्त आपला संसार चुकाचा व्हावा, आपल्या जीवनामध्ये जन्म आणि मरणाचा फेरा चुकावा एवढ्या करता सद्गुरू आपल्यावर कृपा करत असतात. काही लागत नाही आपल्या सद्गुरूला तुमच्याकडून का अशाची तुकड्याची सुद्धा अपेक्षा नाही. साधकांना तुकडा खाऊ घालावं ही सुद्धा संताला अपेक्षा नसते. नाही 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 काहीच नाही. फक्त एकच आहे, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना. टानाटोण्यानं जाईल का मरण? टानाटोण्यानं जाईल मग एका नामस्मरणा वाचुनी. म्हणून नामस्मरण किती करायचं? आपल्यामध्ये भक्ताईसे जाना जे देई उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता प्रपंचावरचं प्रेम कमी करत चाललं पाहिजे. जमीन तेवढीच आहे ना, एवढी वनमन काय करता? बरं अरे पटे ढिल्ले झाले आता. पांडुरंगा परमात्म्यानं आता आयुष्य तरी किती देह तरी किती दिवस चालणार हो? जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत चालन. ज्या दिवशी ताकद संपली त्या दिवशी तुम्ही गरज इच्छा आहे तुमची करायची, पण होईल का तुमच्याकडून? मग आपल्याला प्रपंचावरच प्रेम कमी व्हायला पाहिजे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनच आहे. वासना कमी करता आली पाहिजे. जर आपली वासना कमी असेल, पहिले जुने लोक म्हणत जेवढं हात ऋण आहे तेवढं पाय पसर. आता आमचा हात ऋण ध्यानावर नाही, पाय ध्यानावर नाही. इतके पाय लांबून राहिले का पार कामरा पाहून गार पडली तरी त्याला सुधारण. एवढं कसं करता करायचंय? पोटाला सकाळी 2 भाकरी संध्याकाळी 2 भाकरी असल्या तरी पोट भरतय. 12 घंटी माणसं काम करतात तरी पोट भरत नाही माणसाचं. आजा गेला पंजा गेला बाप मसना नेला देखत देखत नातू पण तो तैसा झाला. सगळे 96 पिढ्या गेल्या तेवढ्या शेतात, तरी त्याचे पोट भरले नाही. आपले बी पोट भरणार आहे का? मग करायचं नाही का? ते करायचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. जसे पक्षी अंगणात उतरले ते मुक्कामाला राहतात, ते निघून जातात. तसं तुम्ही आम्ही सुद्धा या संसार रूपी अंगणात पक्षीचे उतरलेलो. एक दिवस आपल्याला जायचंय. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. कधी पक्षी याच्यातून उडून जाईल सांगता येत नाही. आणि त्याच पक्षाला आपलंस करायचंय, त्याच पक्षाला आपल्याला जाणून घ्यायचंय, त्या आत्मारामाला जाणून घ्यायचंय. आत्माराम निघून जाईन एक दिवस. आत्माराम सांगतो, अरे राजा, ज्या दिवशी तुझ्या जन्माला आला ना त्या दिवशी आईनं तुझी पाची पुजिली ना. आपण पाची पुजिली. तिकडे एक ओळी ठुली, एक पेन ठुला, तिकडे दिवा लावला. काय आला? सटई टाकी ती म्हणून ना. मग सटईने जो टाकला तेवढाच होईल ना. का ललाटीने जे लिहिलं ना, समय से पहिले और भाग्य से अधिक कुछ भी नहीं मिल सकता. जे आपल्या प्रारब्धात आहे ना 101% मिळणार आहे, आणि जे आपल्या प्रारब्धात नाही ना तू किती जंजर पटकलं तरी मिळणार नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाच्या अधीने. मग आमचं काय? आपलं एकच आहे, आत्माराम. तेवढा आत्माराम आपलासा करायचा. आपल्याला चिंतन नाही झालं असं नाही होऊ द्यायचं. चालता बोल तुम्ही बरं, तुमची संख्या ज्यादा आहे माऊलीची, इथून तिकडून असंच. आता मला आता 7-8 नामचिंतन झाले ना. 25-25-30-30 ताई आहे. भाऊ पाहिले का? 4-4-5-5
त्याला जाऊ दे, हरकत नाही, पण ती येऊ राहिली त्याला महत्व आहे. पण तुम्ही मावले आहे, पण करायचं तुम्ही जितकं करू शकता ना तितकं कोणी नाही करू शकत. कारण तुम्हाला ती सवय आहे. काम करता 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 येत आहे, धुणं धुता धुता करता येत आहे, भांडे घासता घासता करता येत आहे. त्याच्याकरता वेगळा वेळ द्यायची गरज नाही ना तुम्हाला. चालता बोलता करता येत आहे. जितकं कामात माणूस मग्न तितकं नामस्मरण ज्यादा करताय माणूस. म्हणून जीवनामध्ये नामाला विसरायचं नाही. आणि नामाला विसरलो का मग भेटून काही फायदा आहे का? भेटूला काही फायदा असं नका होऊ देऊ. आपल्याला आता पुन्हा जन्माला यायचं नाही आणि पुन्हा मरायचं नाही. आता नाही येणे जाणे, येणं जाण्याची चक्कर जर आपल्याला वाचवायची असेल ना तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो परमानंदी पोखला. काय? ऐसा आत्मबोधी तोषला, जो परमानंदी पोकला, तोची स्थित प्रज्ञ भला ओळख तू. भक्ताचे लक्षण सांगितले इथं. कसा असावा भक्त? त्याच्यावर रोपट धावेल. नाम घेतलं आणि फार कोकडा धावला त्याच्यावर असं. अरे उलट नामचिंतनानं तुमच्यामध्ये चेहरे असे गुलाबासारखे टवटवीत झाले पाहिजे. नामचिंतनानं फ्रेश होतं माणूस. कर्माची पापाची वाट जे लागली म्हणजे वाट लागली तसं तसं आनंद जीवनामध्ये सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. क्षणाक्षणाला त्या भगवंताबद्दलचं प्रेम आपल्यामध्ये वाढत गेलं पाहिजे. रीतीनं करायचं, पुन्हा रीतीनं करायचंय. कांद्याचं रोप धरायचंय, टोंगळे लावायचे. टोंगळे माहिती ना? डोंगळे का टोंगळे? डोंगळे. आता जर आपण बुडाचा भाग लावला, जो कामाचा भाग फेकून दिला, येईन का त्याला डोंगळे? येईन का त्याला? येईन. रीत चुकली का नाही? रीत नाही चुकून द्यायची. जी सांगितली तर मागचं सोडून द्यायचं. किती गबळ होतं हे तुम्हाला माहित नाही. आता मी एका जणाला पाळ्या आणायला दिलं होतं. आता मी काही नव्हतो तिथं पाळ्या आणायला. त्यानं काय केलं, भलतं बुर होतं. त्यानं काय केलं, फक्त वाखरानं माती लावून दिली त्या गावताडावर. मी जाऊन आलो, वा लय काळ रान दिसून राहिलं, मस्त मारलं. पण तिसऱ्या दिवशी गेलो तर ते खालचं वर कानं काढले त्यानं गावताडाना. मागचा विचार नाही करायचा. आता रीत मिळाली की नाही, आता साडून बैल दिले ना, उभा टाका हाणायचे ना. आता रीत मिळाली, नाम मिळालं ना, मग आता मागचं सोडून द्या ना. माग काय झाले पाहू नका. पुढे जामीन आहे तो का नाही ना, मग मा पहिला असं. मग तुम्ही तिथं गोत्या खाल्ला का मग तुम्हाला नाही मिळत. इथं श्रद्धा, सबुरी, विश्वास, भाव लागत. काही होत नाही. आजू काही आपल्या डोक्यामध्ये कधी कधी काय होतं, आम्ही तर आम्हाला पहिले दुसरं नाम होतं, आता पहिल्या नामावर बस. पहिलं आणि दुसरं काही नाही इड. पण रीत आहे त्याला. त्या रीतीनं करा, परिणाम यायला पाहिजे. परिणाम जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत किती. आता आपण म्हणतो ना, मच्छिंद्रनाथांना ज्यावेळेस सुरून ऐकलं आई पार्वतीचं, 12 वर्ष श्वास वळलाय, श्वास नाकातून रक्त यायला लागलंय मच्छिंद्रनाथाच्या, तरी जमलं नाही ते. त्याला रीत आहे, त्या रीतीनं कराय. शंका नाही खायची त्याच्यावर. काय झालंय आता बोलू ते युट्यूबला जात आहे तिकडं. काही काहीला गंमत म्हणून लोकांनी नाम घेतलंय. काही काहीला यायच्याकडं काय माहिती करायचं म्हणून नाम घेतलंय. रव नरकाला जाऊ आम्ही. पायाचं नाही, हे पायाचं गोष्ट आहे. पायाची गोष्ट आहे. तुमच्या पुढं आपल्या पुढं जर ताट वाढून आलं, मागत होतो का पुढं? मागत होत राहते का पुढं? रीत आहे त्याला का नाही? नाही पाहून घेऊ हे कसे खाते ते. असे खात्या काय ते? नामच आहे. नाम श्रेष्ठ आहे. आता त्या माऊली म्हणले ना, सारं सारखंच आहे. सारं सारखं नाही राहत. सारखं राहील. मला सांगा ना तुम्ही, कसं राहील सगळं सारखं? सगळं सारखं नाही राहत. मग सगळं सारखं परिणाम काय आहे ना. 35 वर्ष झाले लोकांना गुरु करून. मी नांदेड जिल्ह्यात गेलेलो होतो. 35 वर्ष झाले गुरु करून त्यांना माहूरचे बाबा. काय रिझल्ट याय ना. इकडे 6 महिन्याच्या लेकरामध्ये परिणाम दिसू राहिला. 6 महिनेच झाले नाम घेऊन त्यांच्यामध्ये परिणाम. महाराजाला गार केलं याय ना 6 महिन्याच्या लेकरांना. कारण काय?
रीत आहे. रीतीनं परिणाम येतो. आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. पहिला आपण गंज यंगरट होतो, आता बदलायला पाहिजे का नाही? पहिले आपण गंज रागीट होतो, पहिले गंज आपण खुडीचे होतो, पण आता बदलून घ्यायचं ना. किती दिवस खुडीचे, किती वाजले संपायचं का? काय झालं? श्रीपाद बाबा एका ठिकाणी गेले. 4 मिनिटं बाकी. श्रीपाद बाबा एका ठिकाणी गेले आणि तिथं खिलार बांधेल होती तुमच्यासारखी. तुम्ही नव्हती बांधेल तशी. ते आता चालले पुढून तर ते त्या बाबांवर ते हे करायला लागलं, बुरकायला लागलं ते बैल. बाबा म्हणे का रे बाबा उभं राहील शिड, लय ताकद राहते महात्म्यामध्ये. बाबा उभे राहिले. बाबा म्हणते का रे अजून काही यंगराटपणा गेला नाही का? आता तर बदल ना. माणसाच्या काळामध्ये अख्खी भावकीला काडी लावली तू, अख्ख्या गावाला काडी लावली तू. अरे आता बैलाच्या जन्मात आला, आता सुधार ना. अजून का फुस चालूच आहे का तो वाला? बाबाने फक्त त्याच्या डोळ्यात नजरेत नजर टाकली. टपा 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 डोळ्यातून धारा यायला लागल्या बैलाच्या. बाबांनी पाठीवर थाप टाकली त्याच्या. दे सोडून, अरे अनंत जन्म रव नरकाला जाशील ना. दे सोडून यंगराटपणा. जेव्हा म्हणलो तेव्हा नाही समजून घेतलंय. त्याला ते धंदी तेच सांगते, नामच सांगते, दुसरं काय सांगते ती. त्याला काय धंदी म्हणजे आम्हाला रिकमीचे, आम्ही सोडून देईल गावात पोळ, दुसरं कामच नाही आम्हाला काही. अरे माणसाच्या जन्मात नाही समजून घेतलंय, बाबांना सांगितलंय. त्या काळात सुद्धा मी तुझ्या संग होतो, त्या काळात तुला सांगितलंय भाऊ समजून घे रे. नाही समजून घेतलं, आता या योनीला आला ना, आता सोडून दे. आता तुला हे राग रूप सोडून दे. त्या दिवसा आपण बैलांना मारायचं बंद करून टाकलं. जर प्राण्यांना ही गोष्ट कळू शकते, आपण माणसं आहोत नाही. समजून घ्यायचं, नामाला विसरायचं नाही. नामाला विसरायचं नाही. नामाला जर विसरलो, नामासी विमुक्तो नर पापिया हरी बिना धावया न पावे कोणी. नाही नाही नाही, नामाला नाही विसरायचं. किती काम राहू द्या, किती काम राहू द्या. बिभीषण बाबा सांगायचे, हागायला गेलात नाही मग लई काम होत. नाही नाही अर्जंट जाऊन येतो म्हणतो तो. मग तुला याला वेळ आहे, खायला वेळ आहे, साऱ्या गोष्टीला वेळ आहे, नामालाच वेळ नाही तुला. नाही, असं नाही करायचं. बरं तुम्ही माता मावल्या सगळ्यांनी मस्त असंच जीवाला पकडून करत जा. आम्ही जरी कधी मध्ये महिन्यातून एखादा फटकारा आला, पण तुम्ही 15 दिवसातून एखादा फटकारा करत जा. जवळच्या जवळ आहे ना, काही कुठं जायचंय का? ज्या दिवशी आपल्याला बसायचं ना, काही फोन लावायची गरज नाही ना. आपल्याला उद्धार करायचा आहे ना, तर मग आपल्याला काय फोन लावायची गरज आहे का? त्या दिवशी काय करायचं, घरी आल्या म्हणजे आपलं दोघी आई जे घरात जे माणसं असत ते रपा 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 करायचं. स्वयंपाक पाणी करून ठेवायचं, कारण लेकरं आपल्याला इकडे उशीर होतो. लेकरं जेवून घेतील, मालक जेवून घेतील, घरातली सगळी बाकीची मंडळी जेवून घेतील. आपण राहायचं आपल्या आपल्या 2 भाकरी बांधायच्या, पोळ्या चालायचं. इकडं चटणी मिरची असली तरी चालते ना. आपल्याला काही इथं काही असंच पाहिजे असं काही नाही. आपलं आपलं चिंतन आलं यायचं. घरचे बी हाल नाही झाले पाहिजे बरं, त्याची पण काळजी घ्यायची सगळ्याची. आणि असं आपण एकदा बसत जाऊ. मी महिन्यातून एकदा या जाईल तुमच्याकडे. तुम्ही तुमचं कसं बसायचं, तुम्ही दररोज नका बसू. हा दररोज नाही, दररोज तुमच्या मागे कामाला 15 दिवसातून एकदा, 15 दिवसातून हा एकादशीला. पण मला अडचण येते एकादशीला. तुम्ही एकादशीला बसायला, ज्या दिवशी मला यायचं त्या दिवशी मी येईन तुमच्याकडे. हा एकादश सोडून यात जाईन मी, कारण एकादशीला नको. म्हणून स्थित प्रज्ञाचं वर्णन ज्ञानोबा इथं करतात. तो बोध जसा जसा आपल्यामध्ये भिनायला लागला ना, आपल्याला इतके साधक बदललेले काय सांगा तुम्हाला. नामामुळं खूप बेकार होते, जीवन इतकं बेकार होते का विचारू नका. पण त्यांचे जीवन आता परिवर्तन झालंय. तसं आपल्यामध्ये हळूहळू बदल करायचा. राग द्वेष मद मत्सर ठीक आहे, कोणा शिव्या जरी दिल्या ना तिकडं लक्ष नाही द्यायचं. कोणी चांगलं म्हणलं ना तरी तिकडे लक्ष नाही द्यायचं. कोणी आपल्याला चांगलं म्हणलं ना आपण चांगले नाही, आणि कोणी आपल्याला शिव्या दिल्या म्हणजे आपण लय वाईट, अशाचा काही भाग नाही. आपण कशी आहोत हे आपल्या सद्गुरूला माहिती. सद्गुरूचं स्मरण करायचं, चिंतनाला बसायचं, सांगायचं सद्गुरूंना, आता अरे अनंत जन्मापासून भटकू राहिलो आम्ही, आता तू आम्हाला मिळाला, बोध मिळाला ना, आमचे काय जे असेल घडू नाही घडले देवा पूर्व जीवनात, सर्व पाप धुतले गेले आज असं चिंतनामध्ये बाईनं जर सांगितलं, डोळ्यातून अश्रुधारा यावा.
ज्या दिवशी डोळ्यातून ऑटोमॅटिक अश्रुधारा व्हायला लागल्या, समजून घ्यायचं आपली ज्या आईच्या पोटी आपण जन्माला आलो ना तिची कुश पवित्र झाली. आत्मा परमप्रिय हरी, त्याचा नाम कीर्तीचा हर्ष भारी. नित्य नवी आवडवरी, सबाई अभ्यंतरी हरी प्रकटी. डोळे उघडले तरी टपाटपा धारा लागतात, डोळे बंद केले तरी धारा लागतात. समजून चालायचं सद्गुरूची आपल्यावर कृपा व्हायला लागली. ज्या दिवशी अंतर्मुख व्हायला लागलो, ज्या दिवशी अंगाला रोमांच उभे राहायला लागले, सद्गुरू जर असे रस्त्यानं जरी गेले ना रस्त्यानं तर आपल्या अंगाला काटा येतो. आपले गुरु म्हणजे काही इतर लोक नाही, खाऊन खत करणारे. त्याच्यामध्ये तो पावर असतोय सद्गुरू. निस्ता आपण त्याचा आवाज जरी लकीर जरी आली तिकडे आपल्या अंगाला काटा आला पाहिजे. अशी श्रद्धा भाव विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होतं. संसाराचं काय मागत आहे? हे संसाराचं मागू तर हे राडा झाला. आता काही मागायचं नाही देवा आम्हाला, फक्त आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, आमच्या जीवनामध्ये आमच्या सुस्वरूपाची प्राप्ती व्हावी, एवढंच आपण आपल्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा, सद्गुरू सच्चिदानंद विभीषण बाबांच्या चरणी मागू. आणि आपण इथं थोडं थांबू. जे चुकलं असेल माय बाप ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. मला काही प्रवचन करावं अशी आग नाहीये, पण काय राहत थोडी सत्संगती व्हायला पाहिजे. मनावर बुद्धीवर जे आवरण आलेलं असतं ना ते निघून जातं. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. नामस्मरण बुद्धीनं करायचं. नाम श्रेष्ठ वाटलं पाहिजे. जीवनात काही कुठं जायची गरज नाही, कुठं भटकायची गरज नाही. आता काही कुठं जाऊ नका आणि येऊ नका, काही कुठं जाऊन काही फायदा नाही. नामस्मरण करा, आपण आपल्या सुखाला पात्र होऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.